उत्पत्ती केली तो ब्रह्मदेव, त्याचे आपण उपासकच आहे. ज्यानं स्थितीचा कारभार सांभाळला तो भगवान महाविष्णू, आपण त्याचे उपासकच आहे. आणि ज्याला हे सगळं संपवण्याची जबाबदारी आहे, संहाराचं काम ज्या भोलेनाथाकडे दिलेलं आहे, आपण त्या भगवान महादेवाची उपासक आहे. आपण या तिन्ही देवतांना प्रमाण मानतो म्हणून तुम्ही यांची उपासना केली पाहिजे. पण या तिन्ही देवतांची एकत्रित पूजा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दत्तात्रयाची सेवा करा. तुम्हाला तिघी देवतांचा आशीर्वाद देणारी, प्राप्त करून देणारी भगवान दत्त नावाची ही देवता आहे, तुम्ही त्यांची सेवा करा. तशी सेवा करत असताना मनुष्याने ग्रंथांचा उलगडा करूनच सेवा केली पाहिजे, कोणाची सेवा करू नये. इथं कोणाही देवतेला प्रमाण मानलं जात नाही, आपण प्रमाण म्हणून आलो, कोणालाही नाही. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, मना येईल ते नाव ठेविले. काही लोकांनी देव तयार केले, काही देव झालेले, काही तयार केलेले, बऱ्याच लोकांनी. महाराज म्हटले शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते केते, आपुल्या पोटाजी रडते मागते शिते अवधान. आम्ही त्या देवतेची पूजक माणसं नाही, आम्ही करून पाहिले काही काळते. पण ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो, परिते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले हो. बहु जाचिले दुःख भोगिले चौदेशी व्यापिले हो, शेवटी झाले मी उदास सोडिली आस धरली कास. पंढरी पावन जीव हर्षला, पंढरी पावन जीव हर्षला, तुझ म्या कुलवरा बांधिला. आम्ही खूप देव पाहिले, पण पंढरीनाथासारखा, भगवान विष्णू सारखा, भगवान महादेवासारखा, आणि ज्यानं ही उत्पत्ती केली त्या भगवान ब्रह्मदेवासारखा कृपाळू देव आम्हाला पाहायला मिळाला नाही. म्हणून आम्ही जेव्हा केव्हा उपासना करण्याची वेळ येऊ ते यत्ती घेत बसतं का? मग पा नामदेवरायांना विचारा ना, तुम्ही कोणाचे पूजक आहात? नामदेवराय सांगतात, कटेवरी कर नाही झाले वाचे, निघे मी तयाचे दरुशन, निघे मी तयाचे दरुशन. कटेवरी कर नाही झाले वाचे, निघे मी तयाचे दरुशन, निघे मी तयाचे दरुशन. सध्या जगामध्ये देव सेवेपेक्षाही गुरु सेवा खूप समान मोठी मानायला लागली माणसं. आश्चर्य काही काही भागात गुरु भक्ती वाढली आणि ईश्वर निष्ठा कमी झाली. नाही आमचे गुरु असे आणि आमचे गुरु तसे. ज्यांनी ज्यांनी अम्मा मा बापू गुरु केले त्यांना एकदा भेटान विचारा तुमचे गुरु कुठे, काय करून राहिले सध्या, ते काही दिवे लावले तुमच्या गुरूंनी. सध्या कोणता गुरु व्हायरल होईल काय सांगता येतं का? खरं नाही ना ते काही. सोपं काय महाराज, आपण एक बार काही न लक्षात घेतलं पाहिजे. गुरुनिष्ठा वाढली पण चुकीच्या दिशेनं आणि ईश्वरनिष्ठा कमी झाली. मनुष्यानं कोणाचं ऐकू नये. देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो, ननुभवी आणि नाम चिंतस्य वचनम प्रमाणम, या नाम निंदा परमात्म्याच्या नावाची निंदा करणारा, निराधार असलेला, मिथ्याभाषी असलेला, अनुभवाचं कुठलंही त्याच्या पदरी पुण्य नसलेला आणि देवद्वेषी असलेला माणूस भेटला की त्याच्या लांब राहिलं पाहिजे. माणसाची भक्ती दळत नाही. शास्त्र आपल्याला किती सावध करतं महाराज. देवद्वेषी, जगामध्ये काही देवद्वेषी माणसं आहे, त्यांना देव आवडत नाही, कायम ते देवाच्या विरोधात बोलतात, देवाची कृपाही त्यांना मान्य नाही. पण तुम्हाला नेमका कोणता देव आवडत नाही व ते तर सांगा. इथं 33 कोटी देव, इथं झाडाला देव मानलं जातं, इथं नदीला देव मानलं जातं, इथं डोंगराला देव मानलं जातं. दृष्टी पडता ब्रह्मगिरी
याला शिवगिरी असं नाव होतं या डोंगराला अगोदर, शिवगिरी. त्याला नाव दिलं ब्रह्मगिरी. भगवान शंकराचं आणि ब्रह्मदेवाचं त्यांचा वाद झाला. वादातून चुकीचं झालं बा. भगवान महादेवाला आपण इतकं बोलायला नको होतं. भगवान महादेवाने ऐकून घेतलं आणि ब्रह्मदेव भेटायला आले. का म्हणे आमचं काही मनात तुमच्या नाही म्हणे, मला काही रागच नाही. खरंच तुमच्या मनातून गेलं का? खरंच गेलं. तर तुम्ही काय नाव देणार आहे आता या डोंगराला? तो शिवगिरी ब्रह्मगिरी झाला. जा बा, तुमच्यावरचा रागच आमचा निवृत्त झाला. प्रत्यक्ष ब्रह्म दृष्टी पडता डोंगराला पर्वताला आपण देव म्हणतो महाराज, नदीला आपण गंगा माता म्हणतो, आपली आई म्हणतो, गोदावरीला आपण देवता मानतो, तापी मातेला सूर्यपुत्री म्हणतो, आपण देवाची मुलगी आहे असं प्रमाण मानतो. या सगळ्या गोष्टी प्रमाण मानत असताना मला असं वाटतं देवद्वेषी माणसाच्या आपण कायम लांब राहिलं पाहिजे, की जे आपल्याला मुख्य देवतेपासून बाजूला नेतात. ते देवद्वेषी असतात, त्यांच्याजवळ जाऊ नये, ते त्रासदायक ठरतात. देवद्वेषी ज्या ज्या घरात जन्माला आले त्या अनेकांनी वजा केले महाराज. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, कोणी कोणी पुढे राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादानं बाप, बिभीषणानं भाऊ आणि भरताना आई देवाचा द्वेष केला म्हणून वजा करून टाकली. अहो एकानं तो गुरुचा डोळाच फोडून टाकला. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायणंतरे तो आडाला म्हणून फोडियला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. अरे याचा ऐकू नको, याला शरण जाऊ नको सांगणारे शुक्राचार्य डोळाच फोडून टाकला राजा बळीनं. महाराज विचार केला नाही मागचा पुढचा. देवाचा द्वेष करणारा माझा गुरु जरी असला तरी मी त्या गुरुला गुरु म्हणणार नाही. न मानावे तैसे गुरुचे वचन. काय गुरु कामाचं आहे जो देवाच्या बाजूला नेत असेल? देवद्वेषी मनुष्याच्या लांब राहिलं पाहिजे. दुसरा मनुष्य मिथ्याभाषी. काही लोक मिथ्या भाषण करत राहतात, काम नाही धंदा नाही बोलत राहतात. मिथ्या बोलणं किती पूर्णाचं असलं तरी कामाचं नसतं. मिथ्या मिथ्याच आहे, त्यात कुठं मन लागतं का? सत्यनारायणाची पूजा झाल्यावर काही ऐकावं वाटेल का माणसाला? मी माझी पोथी सांगायला लागलो तुम्हाला, लिहिणाऱ्याचा काय घाटा? इथं काही लिहू शकतो कोणी. उद्या मी मेलो तर माझी पोथी लिहिणे एखादा. हे पिंगळाचार्य होते, काय त्याला उपमा द्यायची, तो आग लावून घेत द्यायची त्याची. लिहिणाऱ्याचा काय घाटा आहे का महाराज? यांच्या लिहिणाऱ्यानं काही बिघडलं नाही, जग सुधारलंही नाही, तरी माणूस वाचत राहत. ते वर्तमानपत्र वाचणारे लोक पाहिले की अरे बापा बापा बापा, दया येते त्यांच्या बुद्धीची. कधीच ज्ञानेश्वरी वाचणार नाही, वर्तमानपत्र वाचल्याशिवाय राहणार. बरं, वर्तमानपत्र सकाळी कसं वाचावं वाटतं लोकांना, हेच आश्चर्य. सकाळी किती मंगल आणि पवित्र शब्द आपण वाचले पाहिजे. पण माणसं वर्तमानपत्र, अरे असं वर्तमानपत्र नाही जगात ज्यात बलात्काराची बातमी नाही, असं वर्तमानपत्र नाही ज्यात दरोड्याची खुनाची बातमी नाही. त्या बातम्या वाचता का सकाळी? त्याकरता जन्माला आला आपण. मिथ्या बोलणंही चालू आहे आणि मिथ्या वाचनही लोकांचं चालू आहे. मिथ्या किती गोळ असू द्या ते रुचत नाही. एका ठिकाणी पूजा चालू होती सत्यनारायणाची, झाली पूजा. पुंडलिक वरदा होईन तेवढ्यात तो घरमालक बाहेर आला आणि त्यानं ते महाराजांना नाव दिला. हो महाराज, अरे लांबवा लागते ते 10-15 मिनिट, वाढवा लागते जरा पोथी, अजून प्रसाद झाला नाही, शिरा व्हायचा बाकी. ते महाराज म्हणत का हो, पण हे पोथी तर झाली ना, आता कथा सांगून झाली. अरे म्हणे लांबवा, वाढवा ना, काय लागते वाढवायले, तुमची तर सवय आहे ती रोजची. तो काय बोलतील. बरं आता वाढवतो. पुरी कथा सांगून झाली. त्या कथेच्या मागच्या पानावर, शेवटच्या पानावर पूजेचा विधी लिहिला होता. हा तर श्रोत्यांनो, आता आपण सत्यनारायणाची पूजा ऐकली. आता सत्यनारायणाची कथा तुम्ही श्रवण केली. ही जर पोथी तुम्हाला घरी करायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय करावं? ऐका ऐका, काय करावं? पहिल्यांदा हातामध्ये पाणी घ्यावं, ते पाणी डोळ्याला लावावं, त्या पाण्याचं आचमन करावं, एक श्लोक म्हणावा.
तो श्लोक कोणता आहे? ऐका ऐका, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा श्लोक म्हणावा. गणपती बाप्पाला आवाहन करावं, ओझळ भरून धान्य घ्यावं, ते धान्य उजव्या बाजूला घालावं, त्या धान्यावर एक तांब्या घ्यावा, त्या तांब्यात पाणी घालावं, त्या तांब्याला तिलक करावं. अशी टुनिक असते ती. आपण तयारी करून ठेवली, बात काळजी नाही. तुम्ही जे वाटायला येईल ती तयारी करून घ्या. शिवराम महाराज जे काही धरलेलं बांधलेलं नाही, हसू नका. काय वेळ कधी काही काय करावं? त्या तांब्यामध्ये पाणी घालावं, त्या तांब्यामध्ये पाणी घातल्यानंतर नारळ ठेवावं लागतं. पण नारळ ठेवायच्या अगोदर त्या तांब्यामध्ये पानं घालावी. तिला वाटलं हा मुद्दा भरायला. पानं कोणती घालावी? ती पानं काय चिंचेच्या झाडाची असावी का? नाही नाही. ती पानं काय कडुलिंबाची असावी का? नाही नाही. ते काय बदामच्या झाडाची पानं असावी का? नाही नाही. ते काय केळीचं पान असावं का? नाही नाही. ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं, ते तर झालते होती बघा. तो घरमालकाला झाला हो म्हणे शिरा आटपा लवकर. हा तर त्या तांब्यामध्ये घालायची पानं, त्या तांब्यामध्ये घालायची जे पानं आहे ते नागवेलीची असावी, पुंडली. मिथ्याभाषी ऐकू नये. मिथ्या वचन कितीही कोड बोलणारा असला तरी कोणी ऐकू नये, बोलणाऱ्याने बोलू नये. एखादा बोलायला लागला तर आपण तिथून निघून जावं. ते मिथ्या वचन माणसाच्या अंतःकरणातलं स्थिरावलेलं ज्ञान बाजूला नेतात. म्हणून कीर्तन ही परंपरा सांगत असताना बोधे बाबा आवळीची चाल म्हणायची प्रमाणाला. महाराज म्हणायचे बोधे बाबा, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी. ओ सगुण परम पवित्रे सादर वर्णावे, सादर वर्णावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ओ सादर वर्णावी. आजेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अंतरी श्री हरीची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. कीर्तनातच बोलायचं असेल, तुम्हाला काही बोलता आलं नाही तर तुम्ही संत चरित्र गा, भजन गा, प्रमाण गा. जेव्हा जेव्हा बोलण्याची सीमा संपली तेव्हा म्हणा बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. मन झाले हाव भरी. काय करा? अरे देवाशिवाय काही बोलू नका.
अनंत वाचाळ, आवाज कमी जास्त होता, बरळती बरळ त्या कैसा. कस काय त्याच्यावर कृपा राहील? भगवंताची कृपा राहूच शकत नाही. तुम्ही काम करा, मिथ्याभाषी देवद्वेषी मिथ्याभाषी, ही मिथ्या बोलणाऱ्या लोकांच्या लांब राहा, म्हणजे तुमची भक्ती ढळणार नाही. चला पुढं. निराधारो, काही लोकांना बोलण्याचा आधारच नाही महाराज, ते कशाच्या आधारावर बोलता. आता इथं अंजनाबाईंकडे आपण जाताना त्यांच्या भक्ती सेवेला आधार दत्तात्रय. काही लोकांनी आधारच ठेवला नाही. जे मी करून राहिलो तेच श्रेष्ठ आहे, मी सांगतो तेच, बाकी काही शोधू नका, इकडे तिकडे पाहू नका, काहीच शोधण्याची गरज नाही. निराधार लोक आहे. अरे भारतात जगायचं असेल तर आधार लागतं ना, म्हणून तर सरकारनं आधार कार्ड काढलं. एखादं उधार कार्ड जर सरकारनं काढलं तर बरं होईल. आधार कार्ड जिथं जा तिथं आधार कार्ड मागता लोक. आधार कार्डवर थोडीशी चुकी असं चेक केलं जातं ते आधार कार्ड. आधार जगायला आधार लागतो मला. निराधार लोकांच्या मागे जाऊ नका. काही लोकांचा निराधार जगणे. संजय गांधी निराधार योजना आहे त्यांची. काव कशाचा आधार आहे? ना शास्त्राचा, ना पुराणाचा, ना श्रुतीचा, ना ग्रंथाचा, कशाचाच नाही. निराधारो ननुभवी. अनुभवी म्हणजे अनुभव नसलेल्या व्यक्ती. अनुभव नसलेल्या व्यक्तीनं उपदेश करण्याचं सामर्थ्य करू नये. काय काय आता कधीच पंढरपूरची वारी केली नाही, त्यानं पंढरपूरचं महात्म्य सांगू का? पायवारीचा खूप आनंद असतो. तुम्ही कधी घेतला बाबा? त्यानं नर्मदेची परिक्रमाच केली नाही, त्यानं सांगावं का परिक्रमेसारखा आनंद नाही. तू करून ये अगोदर. अनुभव नसेल. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव, शब्दाचे गौरव कामानाय. तुका म्हणे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामानाय. शब्दाचे गौरव कामानाय. शब्दाचे गौरव कामा नये. सगळ्यांचे हात कोकडले बरं का, त्याच्यामुळे टाळाचा आवाज येत नाही सध्या. थंड आहे ना आता काय. शब्दाचे गौरव कामा नये. ना तुकोबारे म्हटले फक्त शब्द कामाला येत नाही. लय चांगलं कीर्तन करता होते. अरे काय चांगलं कीर्तन, जगाला आवडतं म्हणून कीर्तन चांगलं असतं का? कधीतरी त्या अनुभवजन्य ज्ञानापर्यंत सुद्धा पोहोचावं. भगवंताची कृपा त्या शब्दावरती व्हावी. अनुभवाचे शब्द कधी ऐकावे वाटतात. तुम्ही पहा, काही लोकांचं खोलीतलं बोलणं सुद्धा तास ऐकावं वाटतं. आणि काहींनी माईक घेतला की असं वाटतं त्याची वायर कापू आता की काय. नाहीच ऐकावं वाटत मा. काही माणसं थोडंच बोलतात, पण जयाचे विसाट शब्द सुखे मनोयती वेद ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. हो कसं आहे, तुम्ही आता सध्या ती कीर्तन करत नाही, पण प्रज्ञा सूर्य पृथ्वीराज महाराज जाधव बाबा यांच्याजवळ कधीतरी जाऊन आळंदीत बसा. हो, आम्ही त्यांच्याजवळ बसलो की ते इतक्या सुंदर काही गोष्टी सांगतात आवर्जून. आता मला त्यांनी समाधी सोहळ्याचंच मला म्हटले, तू कीर्तन कर, मला ऐकायचंय. म्हटलं बाबा मला त्यावेळेला वेळ मिळत नाही, तुला कीर्तन करावं लागेल. म्हटलं मी आदल्या दिवशी कीर्तन करतो, समाधी सोहळ्याच्या दिवशी मी मंदिरात असतो ज्ञानोबारांच्या, आम्ही सगळेच असतो. म्हटलं आम्हाला नामदेवरांच्या कीर्तनाला थांबावं लागतं, मुक्ताबाई फड परंपरेच्या सगळ्या पायिकांना. बरं म्हटलं ठीक आहे. मी आदल्या दिवशी कीर्तनाला गेलो. ते पुढं दरवर्षी ते एका कीर्तनाला तरी पुढं असतात आशीर्वाद द्यायला. म्हणजे ते पुढं असतात म्हणजे मी फार मोठा आहे असं नाही, पण बापाला आईला काही बालक आवडीचे असतात, त्यातलं या बालकाचा नंबर लागला हे माझ्या जीवनातलं सौभाग्य मी समजतो. त्यांच्याजवळ तुम्ही सहज बसायला जा, सहज. ते असं काहीतरी बोलतात महाराज की ऐकतच राहू वाटत, ऐकतच राहू वाटत. काय त्या वाणीमध्ये ताकद असते, त्यांनी केलेली उपासना असते, ते त्यांच्याबद्दल काय बोलता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती. चला आपण काय इतक्या मोठ्या महात्म्याबद्दलचं वर्णन करावं, पण बोलत राहा बोलत राहा बोलत राहा असं वाटतं काही लोकांचं बोलणं, कारण त्यांचं बोलणं अनुभवाचं असतं.
आणि अनुभवा वाचून ज्यांची बळबळ आहे ते काही उपयोगाचे नसते. महाराजांचं प्रमाण आहे ना नाथ महाराजांचं हरिपाठामध्ये, म्हणजे जिभेवर आहे फक्त ओठावर येत नाही. नाकावीन मोती अर्थावीन पोथी अनुभवा वाचूनी करती बडबड एक तुकोबारांचं प्रमाण आहे का नाथ महाराजांचं आहे. पण सुंदर अभंग सुरुवातच आहे त्याला, मला आठवलं तुम्ही पुढे सांगेल तुम्हाला. पण अनुभवजन्य ज्ञान हे सदा मनुष्याला प्रेमात ठेवतं. पण नोन अनुभवी लोक नसतील तर त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही भक्ती करू नका. आणि शेवटचं आहे भगवान परमात्म्याच्या नामाची निंदा ज्या लोकांना आवडत असेल, देवाच्या नावाची निंदा केली आणि समजा लोक हसले की हे नालायक माणसं असं गरीब धरायचं, यांच्या लांब राहिलं पाहिजे. या 5 गोष्टी ज्या ज्या लोकांच्या आयुष्यात आहे त्यांच्या लांब राहा. तुमची भक्ती साधनेमध्ये कधी फसवणूक होणार नाही. मग त्याकरता तुम्ही काय वाचलं पाहिजे? संत वाङ्मय वाचलं पाहिजे. संत सांगतील तिथंच तुम्ही प्रमाण देवतेची पूजा केली पाहिजे. मग का तुम्ही तर पांडुरंगाचे उपासक आहे, तर काय दत्त जयंतीला आले कीर्तनाला? अरे त्या दत्तात्रयाचा स्वीकार केला संप्रदायाने, त्या भगवान दत्तात्रयाच्या पूजेचा स्वीकार केला. ज्यानं एक दत्तात्रयाचं कीर्तन दत्त जयंतीला ऐकलं त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आता नाथ महाराजांचा जवळजवळ 70 चरणाचा अभंग भजनी मालिकेमध्ये नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. कारण हे दत्तात्रय आख्यान सामान्य नाही. हे कोणी कोणाला सांगितलं? ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, पार्वतीस सांगे त्रिलोचन, पार्वतीस सांगे त्रिलोचन, या त्रैलोक्या माझी पूर्ण, या त्रैलोक्या माझी पूर्ण, श्रेष्ठ सती अनुसया ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. श्रेष्ठ सखी अनुसया ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. ऐकोनी शिवाची वाणी, ऐकोनी वाणी वाणी, गदगदा असे भवानी, गदगदासे भवानी, ओ या त्रिभुवनी, कोणी कोणाला सांगितलं माहितीये का? भगवान शंकराने ऐका दत्तात्रय आख्यान, पार्वतीस सांगे त्रिलोचन. अगं ऐक पार्वती, तुला माहितीये का तू फक्त कैलासावर बसलेली आहे? अगं या जगामध्ये एक श्रेष्ठ आहे, त्या पतिव्रतेसारखी या भूमंडळात पतिव्रताच कोणी दिसत नाही. काय नाव आहे तिचं? तिचं नाव आहे अनुसया. तिच्या इतकी पतिव्रता कोणी नाही. भवानी मातेनं ते ऐकलं भगवान शंकराचं बोलणं, आणि पार्वतीस सांगे त्रिलोचन. ऐकतो माझं. ते म्हणते तुमचं काही मला ऐकावं वाटत नाही.
गदगदा हासे ऐकोनी शिवाची वाणी, गदगदा हासे भवानी. त्या म्हणता आमच्या तिघींना सोडलं तर या जगात कोणीच पतिव्रता नाही. आम्हा तिघी होनी श्रेष्ठ कोणी असे ना. तिघी म्हणजे कोण? उमा, रमा आणि सावित्री. भगवान ब्रह्मदेवाची पत्नी, भगवान महादेवाची पत्नी आणि भगवान विष्णूची पत्नी. आम्हा तिघींना सोडलं तो कोणीच श्रेष्ठ नाही. ही कुठं काढली अनुस आहे? ते म्हटले जरा आवर, काही सांगता येत नाही. ती तुमच्यापेक्षा त्रिभुवनात पूजल्या जाईल मी सांगतोय तुला. आणि तुला माझं पटत नसेल तर तू नारदाला विचार. अशी चकोरासारखी वाट बघत होती महाराज पार्वती माता. कोणाची? नारदाची. नारद महर्षी कैलास पर्वतावर आले. नारायण नारायण, या या या. एकदम थाटात पूजा. आज जरा वेगळीच पूजा आहे पार्वती माता. काही काम आहे का माझ्याकडे? हो, तुम्हाला काही मला विचारायचं आहे. मला वाटलंच ते तुमच्या पूजेवर. बर बर या. कवा आमच्या तिघींपेक्षा श्रेष्ठ कोणी या जगात? ते म्हटले जाऊ द्या, तो विषय काही काढू नका. असं म्हटल्यावरच तर बीपी लो झाली. नाही सांगा, जो विषय काढू नका म्हटलं तेच माणसाला ऐकावं वाटतं. ही रीत आहे. म्हणजे एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका. यायचे माणसं वाचायचे. खरं सांगा, माणसं वाचून मुकाट्यान बसतील का? कृपया वर पाहू नका माणसं वाचायची, पुन्हा वर पाहायचं. वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केला. दिस इज सायकोलॉजी. ती झोपू देत नाही माणसाला. नारद महर्षी म्हटले पा आजचे दिवस तेवढा विषय राहू द्या जरा. नाही नाही, ती कमी करा आवाज. तुम्ही सांगा. हे उभे मॉनिटर मस्त फीडबॅक येईल याचं. थोडं खोलले तर मशीन मध्ये. मग तुम्हाला जर राग येणार नाही तर सांगू का? सांगा. अरे तुम्हा तिघींचे पुतळे करून तोडरी बांधिले. तुम्ही तिघी जेवढ्या देवाच्या बायका म्हणून मिरवता ना जगात, तुमच्या तिघीचे पुतळे करून तिनं पायात बांधले. इतकी श्रेष्ठ आहे ती. कोण? अनुसूया, ती अत्री ऋषींची पत्नी. बापा बापा का हो? मग तर सत्ता चालली हातातून आता. खरंच आहे की काही ईव्हीएम घोटाळा वगैरे नाही हो? ती सेवेनं मोठी झालेली आहे. ईव्हीएम पीएमचं काय काढलं तिथं? असं आहे का? मग याच्यावर काही पर्याय? आता म्हटलं एक पर्याय. काय? तुमच्या नवऱ्याला सांगा की ती पतिव्रत आहे. पतिव्रतेचं छळन झालं की तिचा रेपट खाली. जगात तिची निंदा झाली पाहिजे. असं काहीतरी करा. काय करायला सांगू? तुमच्या नवऱ्याला तिच्या दारात पाठवा आणि तिला म्हणा आम्हाला नग्न होऊन भोजन घाल. मग तिच्या पतिव्रतेच्या धर्माचं छळून होईल. पतिव्रता आणि पतिव्रता दोन भिन्न शब्द आहे. जिच्या धाकानं 3-3 दिवस सूर्य उगवत नाही ती पतिव्रता आहे. आणि जिच्या धाकानं 8-8 दिवस नवरा घरी जात नाही ती पतिव्रता आहे. फक्त हे माप आम्हाला लावू नका. आम्ही आठवडा बाहेर असतो. यात आपण सगळे आलो. हा, माणसाचं कसं आहे, नियमच सांगणाऱ्याला तसं नाही. चला, तुम्ही त्या पातिव्रतेच्या व्रताचं तिचं छळन करा. तिथून उठले, सावित्रीकडे गेले. काय बराय का? नारायण नारायण. या कुठून आले? कैलासावर गेलतो जरा. बर बर बर. काही लोकांना आपला विषय सांगायचा असला की ते अगोदरचा विषयाचा हात घालतात. समजा ना आपलं काहीतरी सांगायचंय. एखाद्याला जर आपलं पाकिट मजबूत करून घ्यायचं असलं तर तो तिथं सांगतो. ते काय लोक आहे त्यांना व्यवहाराचं ज्ञान नाही. समजो याला इथं मजबूत पाहिजे. आधीचा विषयाला अनुसरून पुढचा विषय महत्वाचा असतो. है की नाही? चला, गेलतो कैलासाला. कशाला? ते जरा पार्वती मातेनं बोलावलं होतं. त्यांना काही विचारायचं होतं. काय विचारलं म्हणजे त्यांनी? बायांना लय हौस. त्यांनी काय विचारलं, हिनं काय घेतलं, तिनं काय आणलं, अख्ख्या गावात कोणी काय आणलं, अख्ख्या तुम्ही आमच्याकडे कापूस वेचायला बाया असता या दिवसाच्या आत, अख्ख्या कापसातून तुम्ही शेजारून जरी गाडी घेऊन गेली, थोडी गाडी रोडला लावली
पूर्ण शेतातल्या गप्पा तुम्हाला रोडला ऐकू येतात. कोणाच्या पोरीला कुठले पाहायला आले, कधी करार दिला, पसंत आहे का त्यांना, त्याची एक बिंद पडून गेलेली म्हणतात. सगळ्या गप्पा तुरीच्याच होई. बायांचं म्हणजे लय अवघड आहे महाराष्ट्र. देवाची गपत्नी असो ना, ते म्हणे काय विचारलं तुम्हाला पार्वतीनं सांगा. ते म्हटले या जगात श्रेष्ठ कोण आहे ती विचारत होती बा. तुम्ही काय सांगितलं? जी श्रेष्ठ आहे तिचं नाव सांगितलं. अरे मला सांगा ना. म्हटले तुम्हाला सांगून राग येईल, अनुसयेसारखी श्रेष्ठ कोणी नाही. असं काय केलं पाहिजे तिचं छळण होण्याकरता? तुमच्या नवऱ्याला पाठवा तिथं, नग्न होऊन भोजन वाढ म्हणा. तिथून उठले. तिसरा मुक्काम पार्वती झाली. आता भगवान विष्णूच्या घरी लक्ष्मीला भेटले, कारण उमारमान सावित्री तिघी नाही भेटायचं होतं. तिला तेच सांगितलं, तुम्ही असाल देवाची पत्नी. हे असो लक्ष्मी मुकुंदी स्थिरावली जैसी. तुम्ही जरी परमात्म्याच्या चरणावर स्थिर असल्या, स्वतःला देवाची पत्नी म्हणत असल्या, की तुम्हाला हा पदरात पडला काही नाही, तुम्ही देवाची बायको म्हणून ख्याती राहील. पण तुमच्यापेक्षा पातिव्रतेच्या व्रताचं पालन एक करणारी माऊली. सिंहासन हल्लं. तिने विचारलं काय केलं? म्हणजे काय नाही म्हणे, तुमच्या मालकालाच पाठवा तिथं, आणि तिनं म्हणा नग्न होऊन भोजन वाढ. देव जरी असला महाराज तरी श्री हट्ट आहे ना. एकदा जा सांगितल्यावर तिघी देवंतांची युती झाली आणि सरकार तिघी निवडून स्थापन करून सांगितलं आपल्याला आता जायचं व तिथं उद्या शपथ द्यायची बाकीच्यांना 4 वाजेला नागपूरला. आता अधिवेशनाला आपल्याला जायचं. निघाले तिघी. अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर आले. अत्रि ऋषींनी तिन्ही मूर्त्या परमात्म्याच्या दारात पाहिल्या. काय आनंद असेल, काय ती पवित्र माती असेल तिथली. तिथं तिन्ही देवता एकत्रित आल्या, कारण तपश्चर्याच तितकी होती महाराज. त्या अत्रि ऋषींच्या तपाचं तेज भगवंतानं स्वीकारलं. अत्रि ऋषीने नमस्कार केला भगवंतांना, तिघी देवतांना. तिन्ही देवतांना नमस्कार करून अत्रि ऋषी म्हटले काय सेवा करू? काही सेवा करू नका म्हणे, तुमच्या पत्नीला बाहेर पाठवा. त्या बाहेर आल्या. देवा, आज प्रत्यक्ष त्रैलोक्य जे चालवतात ते तिन्ही देव माझ्या दारात, काय सेवा करू सांगा? आम्हाला भूक लागली, काय देऊ तुम्हाला खायला? काय लागतंय तुम्हाला सांगा? अहो, जगाची भूक मिटवणारे जर माझ्याकडे भूक घेऊन आले असतील तर माझ्या जीवनातला आनंद आहे, सौभाग्य. सांगा तुम्हाला काय देऊ? म्हणजे तुम्ही एक काम करा, आम्हाला भोजन तृप्त होईपर्यंत आम्हाला भोजन वाढा. काय द्यायचं आम्ही सांगत नाही, पण जे काय देणार असाल ते नग्न होऊन द्या. अंगावर कपडा ठेवू नका, तर आम्ही भोजन करू. आणि नग्न होऊन आम्ही तृप्त झालो पाहिजे. हसायला लागल्या त्या. आणि माता अनुसूयेनं त्या तिन्ही देवतांच्या मस्तकावर हात ठेवले महाराज. हात ठेवता बरोबर कुमार झाली या देवता. तिन्ही देव बालक झाले आणि त्यांनी अंगावरचे वस्त्र फेडून त्यांना स्तनपान करवलं. पहिल्यांदा घेतलं ब्रह्मदेवाला, तृप्त झालं, तृप्तीचा ढेकर दिला, बाजूला ठेवलं. भगवान विष्णूला खूप पाजलं, पोट भरेपर्यंत भगवान त्या विष्णूला दुग्धपान केलं. तृप्त झाले देवता. भगवान महादेवाला मांडीवर घेतलं. 3 देवतांचं पोट जिच्या स्तनातून भरतं, जिचं उदर, ज्या परमात्म्याचं उदर केवढं, परमात्मा केवढा, एवढा प्रभू. एवढा म्हणजे केवढा सांगताच येत नाही केवढा. नभ तुझ माझी खेळे लपाथपी. अरे ज्या भगवंताच्या पोटात आकाश लपाथपीचा खेळ खेळतं त्या देवाचं पोट केवढं, ते अनुसूयेनं भरलं. बरं, एकाचं भरलं नवल नाही, 3 देवतांचं पोट भरलं. आणि पोट भरून ते बाळक पुढे ठेवली. रडत होती तिन्ही बाळकांचा चेहरा पाहून. जिनं दुग्धपान केलं तिचं बालक तृप्त झाल्यानंतर पाहण्याचा आनंद त्याच आईला आहे जिनं त्याला दूध पाजले. सुंदर अत्रि ऋषींना सांगितलं पाळणा बनवा. छान पाळणा बनवला.
आणि पाळण्यामध्ये पहिला देव हातात घेतला आणि घातला पाळण्यात. कोणता देव होता तो? ऐका तुम्हाला पाळणा म्हणून दाखवतो. मग मने चतुरानना, मग मने चतुरानना, मने चतुरानना, मने चतुरानना. दो 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 रे, दो दो रे सगुना, दो दो रे सगुना, दो दो रे सगुना, दो दो रे सगुना. करुणी करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना, श्रम पावनासी, श्रम पावनासी, ब्रह्मदेवाला घातलं. अनुसयेच्या मुखातला पाळणा आहे. नाथ महाराजांनी लिहिलेला आहे गाथेमध्ये. हो, पाळणा हलवला, ब्रह्मदेव झोपले. भगवान विष्णूला घातलं त्याच पाळण्यात. ते लाथ हाणायची ब्रह्मदेवाला, झोपलेला उठवायची. आता अनुसया माता म्हटली, हे एक एक जर एकाच पाळण्यात घातले तर एकामेकांना लाथा हलून सरकार पाडतील. मला हेच खातं पाहिजे, मला तेच खातं, त्यापेक्षा वेगळे वेगळे पाळणे केले पाहिजे. हो, म्हणून एक काम करू, तिघींना वेगळे वेगळे आपण डिपार्टमेंट देऊ. दुसऱ्या पाळण्यामध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा मालक घातला आणि पाळणा म्हटला, जो 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 रे लक्ष्मीपती, जो 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 रे लक्ष्मीपती, दो 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 रे लक्ष्मीपती, दो 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 रे लक्ष्मीपती. तुझी तव अगाध कीर्ती, तुझी तव अगाध कीर्ती, तुझी तव आहार कीर्ती, तुझी तव आहार कीर्ती. अवतार धरोनी पंक्ती, अवतार धरोनी पंक्ती, अवतार धरुणी पंक्ती, अवतार धरुणी पंक्ती. बहुश्रम पावनासी, बहुश्रम पावनासी, बहुश्रम पावनासी, बहुश्रम पावनासी. ऐका दत्तात्रयज्ञान, जो 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 रे लक्ष्मीपती, तुझी तव आगाध कीर्ती, अवतार धरुणी पंक्ती, बहुश्रम पावला किंवा दृष्ट संहार पै केले. अरे तू काय नाही केलं बाबा, आता झोप. अरे तुला असं कोणी झोपवलं असतं रे लक्ष्मीच्या मालका, झोप, मी तुला झोपवते, झोप. असा पहिलाच पाळणा हा की बायकोचं नाव घेऊन नवऱ्याला झोपवलं. बायकोचं नाव घेतलं की आपण जागे होतो, बायकोचं नाव घेतलं की देव झोपतो. जो 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 रे लक्ष्मीपती,
बायको जरी म्हटलं तरी मला ताम कंडोळे करतो. बापा, आली का? काय ताकद आहे तुमच्यात महिलांनो. देव जाणे बा, कोणती पुण्य केलं तुम्ही. हे तुमच्या पुण्याची गणना करणार इथं देव सुद्धा नाही. एकदम लक्ष्मीच्या मालकाचं नाव घेऊन मालक झोपवला बा असं आहे. कारण तिला माहिती होता हा खेळ कसं कोणी केलाय, सगळा बायांनीच केलेला आहे ना. त्यांच्या खेळाशिवाय हे माझ्या दारात नग्न भोजन मागायला येऊच शकत नाही. त्यांनीच यांना पाठवून दिलेलं आहे. आता देव देवादिदेव कोण राहिलं. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? सांगू नये का तुम्हाला चरित्र? ऐकताय ना? आता कोणता देव राहिला? महादेव. देवादिदेव महादेवाला घेतलं, पाळण्यात घातलं. जो 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 रे शंकरा, जो 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 रे शंकरा, जो 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 रे शंकरा, जो 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 रे शंकरा. महादेवा पार्वतीवरा, महादेवा पार्वतीवरा, महादेवा पार्वतीवरा, महादेवा पार्वतीवरा. करुणी दृष्ट संहारा, बहुश्राम पावलासी, बहुश्राम पावलासी. ऐका दत्तात्रया ज्ञान, ऐका दत्तात्रया ज्ञान, ऐका दत्तात्रया ज्ञान, ऐका दत्तात्रया ऐका दत्तात्रयाख्यान. जो 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 रे शंकरा, महादेवा पार्वतीवरा, पूर्णी दृष्ट संहारा, बहुश्रम पावलासी. घातलं बा पाळण्यात आणि तिने देव आईच्या पाळण्यानं त्या अंगाई गीतानं झोपी जायचे. हो, असं चाललं 6 महिने. तर बाळ झाले क्षण मासांचे. 6 महिन्याचे झाले. अजून कसं नवरा घरी येत नाही. शोधू कुठं, तेवढ्यात नारद आले आणि ते म्हटले दिसला ग. मी सांगतो कुठं शोधतो. तुम्हाला दिसला? दिसला कुठं आहे? तुम्ही काय बसले इथं 2 वेळ जेवताय, मस्त एकदम मजा करताय. जा तिथं तुमच्या नवऱ्याला खेळवते ती. म्हणजे कोण? ती अनुसया. काय बोलता तुम्ही? हो, काय बात करता तुम्ही? मी खरं सांगतोय तुम्हाला, तुम्ही जा. तिघी व्याकुळ झाल्या. महाराज शेवटी मालक आहे. तिघीच्या तिघीही भगवान परमात्म्याच्या पत्न्या त्या अतिऋषींच्या आश्रमाच्या बाहेर आल्या. तिने दिव्या आल्यानंतर स्वतः अतिऋषी बाहेर आले, नमस्कार केला. कुठे अनुसया? तिला भेटायला आलो. आता या अहंकारातच होतं. देवाने सगळं या तिघींचा अहंकार घालवण्याकरता केलेलं होतं. अनुसया मैया बाहेर आल्या. तिघींची षोडशोपचार पूजा केली भवानी मातेने. भवानी मातेची, त्या लक्ष्मीची, त्या सावित्रीची. काय देऊ तुम्हाला? आम्ही आमच्या मालकांना परत घ्यायला आलोय. आमचे नवरे आणून दे. आले तुझ्या भेटीला, तू ठेवून घेतले. आण इकडं तुमच्या मालकांना घ्यायला. हो, आण लवकर. लगेच सांगते. आत गेली आणि पहिलं बाळ उचलून आणलं, ठेवलं. कोण घेतात? ती घेतली. त्या तत मम करायच्या ना. ती लक्ष्मी म्हणायची तुझं आहे का पाय? ती महादेवा पार्वती म्हणायची तुझं बघ बर, साप बीप दिसतो का कुठं? ती कोणीच घेईना. तिने ठेवलं खाली ते बाल. दुसरं आणलं, ठेवलं. तिसरं आणलं, ठेवलं. अगं तोंडाकडे काय पाहता माझ्या? तुम्हाला नवरे पाहिजे होते तुमचे, जा ना आता घेऊन.
सगळा अहंकार गळाला महाराज. अरे राम 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 राम, विचारसारखी कोणी ही श्रेष्ठ त्रैलोक्यात. तिन्ही देवतांच्या पत्न्यांनी अनुसया मातेच्या चरण कमलाची धुली आपल्या कपाळाला लावली, नमस्कार केला साष्टांग त्यांच्या चरणावर. धन्य तुम्ही, धन्य. अहो असे नाही, आम्हाला आमचे मालक जसे तुमच्या भेटीला आले होते तसे परत करा आणि आम्हाला शक्य झालं तर क्षमा करा. पुन्हा असा अपराध आमच्याकडून कधी होणार नाही. डोक्यावर हात ठेवला. पुन्हा देवता पूर्ववत मूर्त्या झाल्या. रडत होत्या अनुसया मैया. अहो व्यवहाराचा नियम असा आहे, ज्याला स्तनपान केलं ते दुसऱ्याला द्यावंच वाटत नाही महाराज. पण द्यावं वाटलं तर तिला माय कोण म्हणेल? द्यावंच वाटत नाही. ज्याला दूध पाजलं ना ते झालं तिचं वास. जोपर्यंत ती बाळंतीण बाई बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवरती येत नाही तोवर तुम्ही काय करा. पण एकदा ती शुद्धीवर आली, तिनं तिचं बाळ पाहिलं, यदा कदाचित ती डिलिव्हरीच्या वेळेला शुद्ध हरून बसलेली असली तर, नाही तर किती यातना होऊ द्या, जिला बाळ झालं ती पहिल्यांदा त्या पोराचा चेहरा पाहिल्याशिवाय तिच्या यातनाच कमी होत नाही महाराज. जिला बाळाचा चेहरा पाहण्याचं सुद्धा काही भान राहत नाही, तिथं रडत राहते. समजाव तिचं चित्त पोरात नाहीये. अशी मायाच झाली नाही या राज्यात, या जगात, या देशात अजून, की जन्माला घातलेलं पोरग तिला पाहू वाटत नाही. असली तर नागिना समिती, तिला नाही लेकरू पाहू वाटत. रक्ताच्या थारड्यात पडलेल्या माईला रक्तात भिजलेलं पोरग, केविल वाण्या नजरेचं पोरग, पाहताही येत नाही, बोलताही येत नाही, मासाचा तुकडावा असा, तो पाहला तरी मरणाचं दुःख विसरून जाते महाराज. तिला आई म्हणतात. ती रडायला लागली. आता तुम्ही आल्या, घेऊन चालल्या माझी बालक. मग आता काय केलं पाहिजे? हे तिन्ही बालक मला कायम माझ्याजवळ राहिले पाहिजे, असं काहीतरी तुम्ही मला द्या. तिन्ही मूर्त्या, भगवान विष्णू, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिघींच्याही मूर्त्यांची एकच मूर्ती तिथं तयार झाली. आणि ते बालक अनुसया मातेकडे दिलं. त्या बालकाचं नाव आहे, नाम ठेविले श्री दत्त दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं हे दत्तात्रय आख्यान तयार झालं. दत्तात्रयाचा जन्म झाला ज्या दिवशी ही सगळी कथा झाली, हे चरित्र झालं, तो दिवस म्हणजे आजचा आहे. म्हणून आजच्या दिवशी एवढं चरित्र कायम ऐकायचं आणि कायम गायचं. ज्यानं हे चरित्र ऐकलं गायलं त्या देवतेचा, तिन्ही देवतेंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आजच्या चरित्रातून नेमकी आम्ही आमची उपासना कोण्या दिशेला घेऊन जायची?
नाथ महाराज ती दिशा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. दत्त धावत